पण या जंगली श्वापदाने कुठल्या तरी मिसअंडरस्टँडिंग मधून कुठल्या तरी कारणाने या त्यांची सेवा करणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवरच हल्ला केला तर चांगल्या लोकांसोबत कधी वाईट घडू नये असं तू नेहमी म्हणत असतो. तुला असं वाटत असते, कधी तू बोलून दाखवतो कधी नाही. पण चांगल्या लोकांसोबत कधी वाईट घडणारच नाही हे शक्य आहे का? अजिबात नाही. मग जेव्हा तू असं म्हणतो की चांगल्या लोकांसोबत कधी वाईट घडूच नये, तेव्हा नेमकं काय वाटत असते तुला? तुला कुठेतरी असं वाटत असते की तू खूप चांगला आहेस आणि त्यामुळे तुझ्यासोबत काहीही वाईट घडता कामा नये. इथे तुझं फ्रस्ट्रेशन सहन करण्याची, ऍडव्हर्सिटी प्रतिकूलता सहन करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला कुठेतरी तू स्वतःच मर्यादित करत असतो ही बाब लक्षात घे. मग याचं कारण काय आहे आणि याच्यावर उपाय काय आहे याची आपण या व्हिडिओमध्ये एक डिटेल चर्चा करूया. आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडलं पाहिजे किंवा तुला असं वाटतं की चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच घडायला हवं. पण हे खरंच शक्य आहे का? अजिबात नाही. रूढ अर्थाने शिवाजी महाराज हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं, यात तुलाही शंका नाही आणि मलाही शंका नाही. पण त्यांच्याही आयुष्यात कुणीतरी अफजल खान किंवा औरंगजेब होताच. किंबहुना वाईट काहीतरी समाजात घडू नये म्हणून हा चांगला माणूस उभा राहिला होता. गोपाळ गणेश आगरकर ही एक खूप चांगली व्यक्ती होती, परंतु त्या व्यक्तीची कधीतरी प्रेत यात्रा निघालीच होती. म्हणजे चांगल्या व्यक्तीसोबत कधी वाईट घडूच नये अशी अपेक्षा बाळगणं मुळात चुकीचं आहे. तर काहीही वाईट घडलं तरी मी मात्र माझा फर्मनेस, माझा पक्केपणा सोडणार नाही. मी पक्केपणाने उभी राहील. मी त्या समस्येला, मी त्या वाईटपणाला ठामपणे, निर्भयपणे तोंड देईल, त्याचा डोकं शांत ठेवून सामना करेन. हा ऍटिट्यूड मात्र योग्य आहे. मग वाईट माणसांसोबत कधी वाईट घडत नाही का? घडते. पण वाईट माणसं त्या गोष्टी खूप सिरियसली घेत नाहीत. वाईट माणसं आपल्यासोबत जे काही वाईट घडते त्या वाईट घटनेला चिकटून राहत नाहीत किंवा त्या गोष्टी खूप मनाला लावून घेत नाहीत. ते पटकन ती गोष्ट झटकून टाकतात, कारण निर्लज्जपणा हा कुठेतरी त्यांचा स्थायी भाव असतो. मग तू पण निर्लज्ज असायला हवं का किंवा चांगल्या माणसाने निर्लज्ज असायला हवं का? तर एका अर्थाने हो, दुसऱ्या अर्थाने नाही. म्हणजे म्हणजे वाईट माणसं जर आपल्यासोबत जे काही वाईट घडते त्याचा स्वतःवर परिणाम करून घेत नाही, तर तू जर चांगला असशील तर तू सुद्धा तुझ्यासोबत जे काही वाईट घडते त्याचा स्वतःवर का परिणाम करून घ्यावा? आणि त्या अर्थाने तू निर्लज्ज बनायला हवं. फार फार तुला निर्लज्ज बनायचंच नसेल तर तुला खेद वाटत असेल तर ठीक आहे, पण त्याचं फार तू भय बाळगू नको किंवा त्यासाठी फार अपराधी पण वाटून घेऊ नको. मग आणखीन काय होतं माहितीये का, जेव्हा आपण या गोष्टी खूप पर्सनली घ्यायला लागतो, मनाला खूप लावून घ्यायला लागतो, त्यावेळी आपण एक प्रकारे व्हिक्टिम मेंटॅलिटी मध्ये जातो आणि आपण आसपासच्या परिस्थितीच्या आसपासच्या व्यक्तींचे व्हिक्टिम आहेत असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण सतत त्या गोष्टी मग उघडत बसतो. त्याचा परिणाम हा होतो की आपण आणखीन नैराश्यामध्ये जातो. एकदा आपण व्हिक्टिम मेंटॅलिटी मध्ये फसलो की आपण सतत व्हॅलिडेशन शोधायला लागतो. आपल्याला सतत कोणाचं तरी मग व्हॅलिडेशन असायला लागतं आणि तिथेच आपला कॉन्फिडन्स हा कमी झालेला असतो. कारण आसपासचे लोक त्यांच्या सोयीनुसार आपल्याला प्रतिसाद देत असतात आणि जर आपल्याला हवा तो प्रतिसाद, हवा तो रिस्पॉन्स समोरच्या व्यक्तीकडून भेटला नाही तर आपण फसायला लागतो. आपण आणखीन स्वतःच खच्चीकरण करून घ्यायला लागतो किंवा व्हायला लागते आपलं खच्चीकरण आणि त्यातून आपण नैराश्यामध्ये जातो, अधिक निष्क्रिय होऊ लागतो. समजा एखादा वाईट माणूस आहे आणि त्याला बॉसने झापलं. समजा एखादा चांगला माणूस आहे आणि त्यालाही बॉसने झापलं. दोघांनाही जर बॉसने झापलं तर दोघांचेही प्रतिसाद वेगवेगळे असतील. हा जो वाईट माणूस आहे तो पटकन तिथल्या तिथेच त्या प्रसंगाला कसं तरी हँडल करेल किंवा बाहेर आल्यानंतर भले बॉस बद्दल वाईट बोलेल पण ती घटना विसरून जाईल. शक्यता आहे की तो बॉसचं लांगुल चालन करेल. आणि जो चांगला व्यक्ती आहे तो बॉसशी आर्ग्यू करण्याचा प्रयत्न करेल,
बॉसला आपली कशी चूक नाही हे पटवून द्यायचा प्रयत्न करेल. आता समजा या चांगल्या व्यक्तीची खरंच चूक झाली आहे, तर तो ती चूक कदाचित स्वीकारेलही, पण नंतर ती चूक खूप मनाला लावून घेईल आणि त्याचा परिणाम हा होईल की तो बॉसला घाबरायला लागेल. आणि हा जो वाईट माणूस आहे, याला चुका करण्याची कदाचित सवय असेल, कदाचित हा हेतूतः चुका करत असेल आणि त्यामुळे चूक कशी मनाला लावून घ्यायची नाही याची मानसिक तयारी त्याने आधीपासूनच केलेली असेल. लक्षात घ्या, हे दोघही लोक जे आहेत त्यांचे वेगवेगळे प्रतिसाद सारख्याच गोष्टींसाठी असू शकतील, ही बाब लक्षात घ्या. आणि त्यामुळे वाईट माणसं ही नेहमी रिलॅक्स असतात, ते आतून पुष्कळदा भित्री असतात पण तरीही वरतून रिलॅक्स असतात. चांगल्या माणसांचं मात्र तसं होत नाही आणि चांगली माणसं वारंवार गोष्टी मनाला लावून घेत घ्यायला लागतात किंवा समोरच्याचं जर मला व्हॅलिडेशन भेटलं नाही तर माझं काय होईल, समोरचा व्हॅलिडेशन देत नसेल तर या माणसांना अधिक अधिक इन्सिक्युअर वाटायला लागतं. जर बॉसने आपल्या कामाला चांगलं म्हटलं तरच या माणसांना स्वतःबद्दल चांगलं वाटते. वाईट माणसांचं मात्र तसं नसते. वाईट माणसं बॉसला आतून काही मोजतच नसतात, वरतून भले ते काहीही दाखवत असतील. त्यामुळे मित्रांनो, व्हॅलिडेशन आपण जेव्हा शोधतो तेव्हा आपण आणखीन फसत जातो. वाईट गोष्टी वाईट माणसांसोबतही घडत असतात हे लक्षात घ्या. परंतु शेवटी चांगले माणसं जेव्हा ही अपेक्षा बाळगतात की मी चांगला आहे म्हणजे माझ्यासोबत चांगलंच घडलं पाहिजे, तेव्हा त्यांची फसवणूक होत असते आणि मग ते या वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये अडकत जात असते. चांगल्या माणसांना असं वाटत असते की हे सगळं जग चांगलंच आहे आणि कधीतरी त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास सुद्धा होत असते, जेव्हा त्यांच्या हे लक्षात येत असते की हे जग तितकं चांगलं नाही जितकं आपण समजत होतो. त्यांना असं वाटत असते की आपण चांगले आहोत म्हणून इतर लोकही चांगलेच असतील आणि आपण चांगले आहोत त्यामुळे आपल्या हातून कधी चुकाच घडू नये. वाईट माणसांना तसं वाटण्याची कोणती शक्यता नसते. त्यामुळे चांगला माणूस स्वतःच्या चुका मनाला लावून गिल्ट मध्ये जात असतो, त्याच वेळी वाईट माणसाच्या बाबतीत मात्र ती शक्यता नसते. आणि आणखीन महत्वाचा मुद्दा की वाईट माणसांचे गोल्स, वाईट माणसांचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतात. चांगल्या माणसांच्या बाबतीत असं असेलच असं नाही. म्हणजे वाईट माणूस जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असेल की ज्याचे स्वतःचे स्वार्थ आहेत, जो काहीसा करप्ट आहे असा, त्याची उद्दिष्ट क्लिअर आहे, त्याला पैसा गोळा करायचा आहे, मोकळं व्हायचं आहे. आता चांगला माणूस मात्र हे विसरून गेला आहे की तो ऑफिसमध्ये जातो आहे याचं खरं उद्दिष्ट स्वतःचं पोट भरणं हेच आहे. आता लक्षात घ्या की मी इथे असं म्हणत नाही आहे की चांगल्या माणसाने वाईट व्हावं, करप्ट व्हावं, परंतु आपण तिथे कशासाठी गेलो आहे याचं त्याला भान असलं पाहिजे. त्याच्या आयुष्याची काही उद्दिष्ट नक्कीच असली पाहिजे, त्याच्या डोक्यात क्लॅरिटी असली पाहिजे की आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, गोल्स काय आहेत, विजन काय आहे. यामध्ये चांगल्या माणसांसोबत आणखीन एक गोष्ट घडते, ती ही की ते आपल्या एखाद्या मित्राला, जवळच्या व्यक्तीला खूप जास्त वेळ देतात, त्या व्यक्तीची खूप जास्त काळजी करतात आणि मग त्यांचा जेव्हा अपेक्षाभंग होतो त्यावेळेस ही माणसं खूप तुटून जातात. असं केव्हा होते? असं तेव्हा होते जेव्हा यांनी स्वतःचे वैयक्तिक ध्येय कोणते आहेत याचा विचार केलेला नसतो, स्वतःच्या व्हॅल्यूज काय आहेत याचा विचार केलेला नसतो. तुम्ही इतरांसोबत वाईट वागावं असं मी कधीच म्हणणार नाही. मी तर असं म्हणेल की एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागत असेल तरी शक्य असेल तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही चांगलेच वागा. पण आता मी हा व्हिडिओ शूट करत आहे, हा व्हिडिओ शूट करायचं सोडून देऊन मी एखाद्या मित्रासोबत आईस्क्रीम खायला जावं, चहा प्यायला जावं असा याचा अर्थ होत नाही. या दोष माझा असेल की मी जर माझा निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकलो नाही तर. एक साधी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की जंगलामध्ये जंगली प्राणी असतात आणि त्यांची काळजी करणारे ऑर्गनायझेशन सुद्धा असतात, वेटरनरी दवाखाने असतात. आफ्रिकेच्या जंगलांमध्ये असे भरपूर दवाखाने आपल्याला आढळून येतात. त्यांच्या टीम्स असतात, त्या जंगलामध्ये फिरतात आणि त्या जंगलामध्ये फिरून
अनेक प्राणी गोळा करतात. म्हणजे ज्यांना आजार झालेला आहे, ज्यांच्यावर काही अटॅक झालेला आहे, असे आणि त्यांची ट्रीटमेंट करून पुन्हा त्यांना जंगलामध्ये सोडतात. आता ही किती चांगली कृती आहे ना, की जंगली प्राण्यांना हे आणता आहेत, त्यांची काळजी घेत आहेत. पण या जंगली श्वापदाने कुठल्या तरी मिसअंडरस्टँडिंग मधून कुठल्या तरी कारणाने या त्यांची सेवा करणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवरच हल्ला केला तर इथे आंधळेपणाने अशा कुठल्याही हल्ल्याची शक्यताच न बाळगता त्यांची मदत करायला कोणी सांगितलं आहे? मदत केली पाहिजे, परंतु आपली ही जबाबदारी जी आहे स्वसंरक्षणाची ती सुद्धा आपली आपण उचलली पाहिजे. हे भान त्यांना असतं म्हणून ते सुरक्षित असतात. स्वतःच्या सुरक्षिततेचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असते, त्याची काळजी घेतलेली असते आणि म्हणून आपल्यासोबत कधीच काही वाईट घडणार नाही ही अपेक्षा आपण बाळगायला नको. तर आपल्यासोबत काही वाईट घडलं तरी आपण तयार राहिलो पाहिजे, तरच आपल्या चांगुलपणाचा फायदा असतो. शिवाजी महाराज ही चांगली व्यक्ती होती, परंतु त्यांना आसपासच्या शत्रूंपासून सावध राहावं लागलं. रयतेचं राज्य आणायसाठी त्यांना लढावं लागलं, ही फॅक्ट आहे. आपण तर त्या तुलनेत खूप सामान्य माणसं आहोत. मग आपल्यालाही या गोष्टीने की आपल्यासोबत वाईट काही घडू नये ही अपेक्षा बाळगता येणार नाही. आणि म्हणून आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलं आणि एखाद्या वाईट माणसाने ते केलं, या वाईट माणसासोबत काही वाईट घडत नाही, पण मी चांगला असून माझ्यासोबत काहीतरी वाईट घडते असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यातून तुम्ही दुःखी असाल, तर या दुःखामधून पहिल्यांदा बाहेर या. स्वतःला त्या दुःखासह स्वीकारा आणि त्यानंतर स्वतःचे उद्दिष्ट काय आहे, नव्याने ते उद्दिष्ट सेट करा. नव्याने स्वतःचं विजन बिल्ड करा, ते ठरवा. त्यानुसार एक एक पावलं आखायला सुरुवात करा, पावलं टाकायला सुरुवात करा. आपण का जगतो याचं निश्चित एक उत्तर शोधा, ते तयार करा आणि त्यानुसार आपण आपला वेळ कसा घडवणार आहोत हे पण ठरवा. आपल्या आयुष्यात चुकीची माणसं पण येतील, वाईट माणसं पण येतील. काही लोक आपला गैरफायदा घेतील, काही लोक आपल्याला मदतही करतील. प्रत्येक वेळी आपण बरोबरच असू असंही नाही, कधीतरी आपणही चुकलेले असू. या सगळ्या शक्यता ध्यानात घ्या आणि मुळात आपण जो मार्ग स्वीकारला आहे, जे ध्येय ठरवलं आहे, जो अर्थ आपण आपल्या आयुष्यासाठी निश्चित केला आहे, त्या दिशेने वाटचाल करत राहा. आपल्यासोबत चांगल्या आणि वाईट गोष्टी घडणारच आहेत आणि आपल्याला त्यांना स्वीकारत समोर जावं लागणार आहे. आपण त्यांना कसे स्वीकारतो यावर आपला आनंद अवलंबून असणार आहे. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.